नमस्कार. प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. मी वाचत आहे बायबल याचा नवा करार, मत्ती शुभवर्तमान याचे 3 अध्याय. बत्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश. बत्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात यहुदिया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. तर येशया संदेश त्याच्याद्वारे त्याच्याविषयी असे सांगितले होते की हरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातराचा कमरबंद होता, त्याचा आहार टोळ व रानमात होता. तेव्हा यरुशलेम शहर, सर्व यहुदिया प्रांत व यर्दन नदीच्या आसपासचा संपूर्ण प्रदेश त्याच्याकडे आला. ते आपापली पापे पदरी घेत असता त्यांना त्याच्या हाताने यर्दन नदीत बत्तिस्मा देण्यात आला. परंतु पारुशी व सदुकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बत्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, अहो विषारी सापाच्या पिल्लांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळवण्यास तुम्हास कुणी सावध केले? तर पश्चातापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या, आणि अब्राहम तर आमचा पिता आहे असे आपापसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, देव या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास सामर्थ आहे. आणि झाडाच्या मुळाशी असताच कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल. मी तुमचा बत्तिस्मा पश्चातापासाठी पाण्याने करत आहे, परंतु माझ्या मागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे, आणि त्याच्या चपला उचलून घेऊन चालण्याची देखील माझी योग्यता नाही. तो तुमचा बत्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खडे अगदी स्वच्छ करेल व आपले गहू कोटात साठवेल, पण भूस न विझणारा अग्नीने जाळून टाकेल. योहानाकडून येशूचा बत्तिस्मा. यानंतर येशू गलील प्रांताहून यर्दन नदीवर योहानाच्या हातातून बत्तिस्मा घेण्याकरिता त्याच्याकडे आला. परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बत्तिस्मा घ्यायची गरज आहे. असे असता आपण माझ्याकडे येत आहात हे कसे? येशूने त्यास उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व नाही पण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे. तेव्हा त्याने हे होऊ दिले. मग येशूचा बत्तिस्मा झाल्यावर येशू पाण्यातून वर आले, आणि पहा, त्याच्यासाठी आकाश उघडले. तेव्हा त्याने देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहिले, आणि आकाशातून वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.